समाजासाठी कार्यरत असलेल्या शिवसेना, युवासेना आणि संकल्प प्रतिष्ठानतर्फे निलेश गिरमे यांच्या नेतृत्वाखाली धायरी परिसरात मोफत भाज्यांचे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। हा उपक्रम रविवारी दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी धायरी येथील यशवंत विहार शेजारी येथे पार पडला। विशेष म्हणजे हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो आणि यंदा त्याचे सलग 15वे वर्ष पूर्ण झाले। ही बाब सर्वांसाठी अभिमानाची ठरली। कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। निलेश गिरमे यांनी सांगितले की हा उपक्रम केवळ मोफत भाज्या देण्यासाठी नसून शेतकरी बांधवांच्या मेहनतीचा सन्मान करण्याचा प्रयत्न आहे। तसेच नागरिकांनी कापडी पिशव्या वापरून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला। या कार्यक्रमात विविध प्रकारच्या भाज्यांचे वितरण करण्यात आले। स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वितरणाचे काम सांभाळले। नागरिकांनी आयोजकांचे आभार मानत सांगितले की अशा उपक्रमांमुळे समाजात एकोपा आणि मदतीची भावना वाढते। या यशस्वी कार्यक्रमासाठी शिवसेना, युवासेना व संकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले। शिवसेना संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी, तसेच आता तुम्ही पाहिलं असेल की मधल्या काळामध्ये प्रचंड पाऊस झाला, त्यामुळं शेतीमधील माल शेतकऱ्यांचं नुकसान झालं, प्रचंड प्रमाणामध्ये भाजीपाल्याचं नुकसान झालं, शेत्या वाहून गेल्या आणि आता तुम्ही भाजीचे दर पाहिले असेल तर गगनाला भिडले। साधारणपणे मेथीचे दर एका गड्डीला जवळजवळ आता 50 ते 60 रुपये मेथी झाली आहे आणि कोथिंबीर 30 ते 40 रुपये झालेली आहे। सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला घेण्यासाठी फरफड होते। त्यामुळे शिवसेना संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हा उपक्रम दरवर्षी प्रत्येक महिन्यात राबवत असतो आणि आमचं हे 15वं सत्र आहे। गेल्या वर्षभरापासून आपण हा उपक्रम चालू केलेला आहे आणि यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतोय। शिवसेनेच्या माध्यमातून 80% समाजकारण, 20% राजकारणाच्या भूमिकेतून आम्ही हा उपक्रम राबवतोय। म्हणजे कुठंतरी नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांच्या घरामध्ये गोड अन्नधान्य गेलं पाहिजे, त्यांचा दिवस चांगला गेला पाहिजे, इथून हा उपक्रम राबवतो। हा जो उपक्रम आहे हा फार चांगला आहे आणि गरिबांसाठी मदत म्हणून फार फायदा होतो त्याचा। अशा मदत करणाऱ्या माणसांच्या पाठी उभं राहिलंच पाहिजे। नेहमी चांगला आहे, उपक्रम करतात, हे फार छान केलं आपण। नेहमी आता नाही, नेहमी करणार ते। मुंबईवरनं आलो इकडे राहायला, नवीन ते भाजी वाटप बघून आम्हाला आनंद झाला। ते चांगलं कार्य करतायत निलेश भाऊ, धन्यवाद। भविष्य काळासाठी शुभेच्छा। बाबा करताय सहकार्य तर सगळ्यांसाठी, गरिबांसाठी सगळेच येतात। तुम्ही करताय ते चांगल्यासाठी करताय, पण मी असलं मस्त वाटतं भाजीपाला देतात आणि जरुरीचं हे सगळं देणं, म्हणजे नाही का बायकांचं अगदी आवडतं वस्तू आहे या, त्यामुळे मग बायका येणारच। लाईन मोठी लावून अगदी छान वाटले, मस्त त्यांनी दिलंय, सुंदर वाटलं अगदी मस्त। मग आता एवढी मदत केल्यानंतर आम्ही पण त्यांना मदत करणारच ना। छान वाटतंय, जे केलंय हे कौतुकास्पद आहे। आज जे काय आहे ना, जे करताय ते तुम्ही जनतेसाठीच करताय आणि ही जनता तुम्हाला नक्कीच आशीर्वाद किंवा साथ देईल।